श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या 21 जूनला म्हणजे शनिवारी आलेली आहे योगिनी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्वही वेगळं वेगळं असतं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी केलेल्या उपवासाचे महत्त्व म्हणजे 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे त्या फळा एवढे आहे. म्हणून त्या दिवशी सर्वजण आवर्जून उपवास करत असतात. तसेच या व्रतामुळे मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच काय तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. योगिनी एकादशीचे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच घरामध्ये शांतता नांदते आणि सर्व प्रकारच्या उपद्रवांचा नाश होतो. अशी मान्यता आहे की या एकादशीचे व्रत केल्यामुळे सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच काही आजार जर असतील ते दूर होतात. तसेच या व्रतामुळे सुंदर चांगले गुण आणि प्रसिद्धी मिळते असे देखील मानले जाते. या दिवशी दानधर्म करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय व सेवा देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी उपाय सांगणार आहे. शनिवारी योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, पण 2 विड्यांचा पानांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे सर्व कामांमध्ये यश मिळेल, इच्छापूर्ती होईल, दारिद्र्य दूर होईल आणि तुमची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होईल आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर पूर्ण होईल. तर असा हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेस करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी जो हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही शनिवारी योगिनी एकादशीला दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल. विड्याची पानं ही धार्मिक आणि शुभ कार्यामध्ये खूप महत्त्वाची मानली जातात. याला देवांचा वास असलेले पान देखील मानले जाते. आणि बघा, विविध धार्मिक कार्यांमध्ये जसं की पूजा असेल, कोणते होम हवन असेल, शुभ कार्यामध्ये याचा जो उपयोग आहे तो आवर्जून केला जातो. या पानांशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. विड्याचे पान जे आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते पूजेमध्ये अत्यंत पूजनीय आहे. विड्याच्या पानांचा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या देवांचा वास असतो. जसं की पहा, पानाचं जे टोक असतं त्याच्यामध्ये माता लक्ष्मी वास करते, मधोमध माता सरस्वती आणि देठामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात. आणि बघा, एकादशी तिथी जी आहे ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. म्हणूनच आपल्याला एकादशीला या 2 विड्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. जर बघा, सतत तुमच्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाचं चीज होत नाही, तुमच्या मेहनतीला फळ मिळत नाही किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते, तुमच्याकडे लक्ष्मीही येते परंतु आलेली लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने ती घरातून निघून जाते, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे
तो चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये तुम्हाला भरभरून असं यश मिळत नाही, घरामध्ये लक्ष्मी नांदत नसे, तुम्हाला सतत इतरांकडून पैसा उसना घ्यावा लागत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे, तर या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्हाला या योगिनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी म्हणजेच योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायची आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर थोडी हळद टाकली तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. आता यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती त्या अभिषेक करायचा आहे. जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल, कारण बाळकृष्णांना देखील भगवान विष्णूंचंच रूप मानलं जातं. त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य जशी की केळी म्हणा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई हे अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. धूप दीप लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हा उपाय केला तरी देखील चालेल. त्यानंतर सकाळी तुम्ही पूजा केली आणि त्यानंतर हा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी उपाय केला तरी देखील चालेल. परंतु बघा, हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देवघरामधील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण की बघा, कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीनेच केला जातो आणि आपली ही सेवा किंवा हा जो उपाय आपण करणार आहोत ते देवांपर्यंत पोचवण्याचं काम दिवा करतो. म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. दिवा हा आपण केलेल्या सेवेचा किंवा उपायांचा साक्षीदार असतो, त्यामुळे सर्वप्रथम दिवा लावून मग या सेवेला सुरुवात करायची. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. पान हे कुठेही फाटलेलं, तुटलेलं किंवा त्याला देठ नसलेलं असं अजिबात पान घ्यायचं. या विड्याच्या पानाला खाऊचं पान किंवा सुपारीचं पान देखील म्हटलं जातं. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचा ओला गंध तयार करायचा आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि या ओल्या गंधाने तुम्हाला त्या पानावरती ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीजवळ किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे. पान ठेवताना देठ हा देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला पान ठेवायचं आहे. विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्हाला ते पान माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवलं तरी देखील चालेल. त्यानंतर या पानाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून श्रवण करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान दिवसभर रात्रभर तसंच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी रविवार आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि एक पिवळ्या रंगाचं धागा घ्या. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर सफेद रंगाचा धागा घेऊन त्यात थोडीशी हळद टाकून तो पिवळा करा आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानाला तुम्हाला पिवळा धागा गुंडाळायचा आहे आणि ते पान तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा हे पान अभिमंत्रित होते आणि तुम्ही ते तिजोरीत ठेवल्यानंतर तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये चहूबाजूनी पैसा येऊ लागतो. आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळू लागते. आपल्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यास सुरुवात होते. उद्योग व्यवसाय जरी असेल तरी तो चांगला चालायला सुरुवात होते. इतका हा प्रभावी असा उपाय आहे.
त्यामुळे तुम्ही नक्की योगिनी एकादशीला हा उपाय आवर्जून करा. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर योगिनी एकादशी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा हनुमानांना देखील समर्पित असणारा दिवस आहे. जर सतत तुम्हाला अडचणी येत असतील, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला संकटाचा सामना करावा लागत असेल, कोणतेच काम तुमचे वेळेवर होत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर संकटमोचक हनुमान यांना विड्याची 2 पानं अर्पण करायची आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. जर या दिवशी आपण हनुमानांना 2 विड्याची पानं अर्पण करून हनुमान चालीसा पठण केली तर आपल्या आयुष्यातील संकट, अडचणी, दुःख जे आहेत ते दूर होतात आणि भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात. भगवान हनुमानांना विड्याची पानं अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल, त्यामुळे घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, अलक्ष्मी असेल, घरातील दारिद्र्य संपायचं नाव घेत नसेल, तर तुम्ही हे विड्याचे 1 पान तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती, उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदू लागते. तर अशा प्रकारे हे विड्याच्या पानांचे अगदी प्रभावी असे उपाय योगिनी एकादशीला करायचे आहेत. तर बघा, ही अत्यंत प्रभावशाली आणि उपयुक्त अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ जर आवडलाच आणि तुम्हाला ही सांगितलेली माहिती जर पटली तरच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.